हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर फुलेचे अध्यक्ष नवनीतदास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 15व्या अध्यायाचं अध्ययन करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग, म्हणजे परम पुरुषाचे योग. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जन शलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्री वैष्णवांश श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिल प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो वैष्णव पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते जया पताका स्वामी नाम. नमः आचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौर कथा दामोदाय नग ग्राम तारिण. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामी. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतार. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या अध्ययन वर्गामध्ये. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर फुलेचे हे आर्चविग्रह श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्याचा आशीर्वाद घेऊन आजचा अध्ययन वर्ग सुरू करतो. इस्कॉनच्या संस्थापक आचार्य श्रीला प्रभुपाद यांनी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. नमनीश्वरदास प्रभू ज्यांनी अध्ययन वर्ग सुरू केला त्यांना मी साष्टांग दंडवत करून त्यांचा आशीर्वाद घेतो. मग गुरु महाराज जय पताका स्वामी गुरु महाराज यांनाही साष्टांग दंडवत पडून त्यांचा आशीर्वाद घेतो. अनेक कृष्ण भक्त आहेत जे वेगवेगळ्या ऑनलाईन क्लासेससाठी सेवा करतात, त्यांना माझा सादर नमस्कार. तर काल आपण 13 अध्यायपर्यंत आपण रोज मी तुम्हाला सांगायचं की त्रिगुणी माया त्रिगुणी माया. तर आपण हे 3 गुणाचे आत्मा कसं बद होतो त्याच्यावरती आपण काल कलाम घेतलं. विशिष्ट कृती आणि गुणामध्ये मृत्यू. तर गुणातीत कसे होणे हे आपण काल हे 3 टप्प्यामध्ये आपण 14व्या अध्यायाचा अध्ययन केला. तर आता आपण 15व्या अध्यायामध्ये काय अभ्यास करणार, तर 15व्या अध्याय जो आहे तो 4 टप्प्यामध्ये आहे. म्हणजे भौतिक जगापासून अलिप्त कसे होणे हे आपण 1 ते 5 श्लोकामध्ये भगवत आपल्याला सांगतील. नंतर स्थानानंतर म्हणजे पश्चिती ज्ञान चक्षुषण हे आणखीन 6 श्लोकामध्ये आपल्याला सांगतील. आणि कृष्ण देखभाल करता म्हणून आणखीन 4 श्लोकामध्ये आणि वेदांत सूत्रांचा सारांश हे आपण शेवटच्या 5 श्लोकामध्ये आपण अध्ययन करणार आहोत. तर पहिल्या श्लोकामध्ये श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलं मदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दंसि यस्य पर्णानि वेदं वेद स वेदवित्. श्री भगवान म्हणाले असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहे. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. तर आपण काल अभ्यास केला होता शेवटच्या श्लोकामध्ये. जेव्हा आपण 14 लोकांचा आपण अध्ययन केला होता तेव्हा आपण बघितलं होतं की सर्वोच्च वरच्या लोक जो कोण आहे, तर काल आपण अभ्यास केला होता जेव्हा आपण 14 लोकांचा आपण जेव्हा अभ्यास केला होता त्यात सर्वोच्च वरच्या जे लोक आहेत तो ब्रह्मलोक आहे. तिथे ब्रह्म आपण बघितलं होतं की ब्रह्म जे गर्भलोक विष्णूच्या नाभीहून त्यांचं जन्म होतं, म्हणजे तिकडनं ते इथे अवतीर्ण होतं. तर इथे भगवान काय म्हणतात की असं एका शाश्वत वृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे. म्हणजे ते सर्वात वर आहे.
म्हणजे त्या जे मूळ आपण जेव्हा भौतिक जगामध्ये राहतात आपण काय करतात, आपण एका झाड लावलाय तर त्याचे मूळ खाली जातात आणि जो त्याची शाखा वर जाते, त्याचे फांदी, पानं, फुलं हे सर्व काय वर होते. तर इथे काय आहे का ब्रह्माजी वरती आहे, म्हणजे आपले मूळ कुठे आहे, तर वरती आहे आणि आपण जे आहे सर्व जे वेगवेगळे जे ग्रह आहेत ते खालती आहे, असं इथे भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. तर इथे भगवान काय म्हणतात, एक शाश्वत वृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे, म्हणजे भगवान ब्रह्माजी हे वरती आहे, मूळ आहे आणि शाखा खाली आहे, म्हणजे वेगवेगळे लोक ते खाली आहे. आणि तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात तर वरचा जो ब्रह्मलोक आहे तिकडे वेगवेगळे देवी देवता आहेत. त्याच्या खालच्या योनीमध्ये आपण वेगवेगळे मनुष्य आहेत आणि एकदम खालच्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता तर वेगवेगळ्या प्राणी आहे, पशु आहे, पक्षी आहे आणि जानवर आहे. तर हे सर्व इथे भगवान म्हणतात, की आणि पान वैदिक मंत्र आहे. वेगवेगळ्या पान आहे. हे मंत्र आहे. कारण आपण वेदाचा अभ्यास करतो. आपण 4थ्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता, की वेदांत मंत्र हे आपल्याला त्यागाचं चक्र चक्र कसं पूर्ण करायचं ते आपल्याला सांगतं. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. म्हणजे आपलं मूळ कुठे आहे? ब्रह्म आहे. त्याला जो जाणतो तो या वृक्षाला जाणतो. असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगतात. या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. याच्या डाळ्या म्हणजे इंद्रियाविषयी आहेत. या वृक्षाचे मूळ खालीच उचलले आहेत आणि ते मनसोमाच्या सकाम कर्माने बांधलेले गेले आहेत. तर असा वटवृक्ष आपल्याला कुठेतरी ह्या भौतिक जगामध्ये दिसणार नाही. परंतु जर आपण बघायला गेलं तर आपण कुठे एका तलावाकडे किंवा नदीकडे जर गेले तर आपल्याला जे तिकडे जे एक झाड असतं त्याचं आपण प्रतिबिंब असं बघू शकतात. तर इथे भगवान हेच म्हणतात, की या वृक्षाचा त्रिगुणाने पोषण केलं शाखाखाली. म्हणजे आपली जशी जशी इंद्रिय आहे, आपली जशी इंद्रियाविषयी भोगायची जी इच्छा असेल त्याप्रमाणे ते हे डाळ्या जे आहे, हे पानं आहे, हे आपले वाढत असतात. ते मोठे होऊन जातात. ते आणखीन प्रसरतात. जशी जशी आपली इंद्रिय भोगायची इच्छा असते, तर त्याचप्रमाणे हा जो वृक्ष आहे, त्याचा प्रसार होतं आणि त्याचं वाढ होतं, असं इथे भगवान म्हणतात. आणि ते कशाने होतं, तर भगवान म्हणतात, की सकाम कर्म. काही वेळा मी तुम्हाला सांगितलं, की ज्या कामाने आपल्याला फळाची अपेक्षा असते, ते सकाम कर्म म्हटलेले गेले आहे. आणि आपण भौतिक जगामध्ये जवळ-जवळ 95 ते 95-58 टक्केपर्यंत लोक हे सकाम कर्म करतात. कारण ते भौतिक बंधनामध्ये असल्यामुळे त्यांचं कुटुंब, त्यांचं नातेवाईक ह्याच्यासाठी त्यांना वेगवेगळ्या जे इच्छा आहे, ते पूर्ण करायची असते. म्हणून ते सकाम कर्म करतात. म्हणून हा जो वृक्ष आहे, तो मुळाच्या खाली पसरलेला आहे. असं इथे या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, की या वृक्षाचे वास्तविक रूप या जगात अनुभवता येत नाही. याचा आदी, अंत आणि आधार कोणी जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने फुलावर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चित अनासक्ती रूपे शस्त्र छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असा स्थान शोधावे, की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावं लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टीचा आकार विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला या ठिकाणी शरण गेले पाहिजे. तर इथे आपल्याला इथे चित्रामध्ये बघू शकतात तर एका झाडाला झाड आहे. वृक्ष त्याला कापलेलं आहे. तर त्याचं मूळ कुठे आहे ते कोणाला माहिती आहे. त्यांनी सर्व वरचे जे फांदे आहेत ते सर्व कापलेले आहेत. त्याचे पानं कापलेले आहेत, ते फळं कापलेले आहेत. परंतु मूळ कुठून आहे, त्याचे आदी काय आहे, अंत काय आहे, आधार कोण आहे, ते आपण आतापर्यंत कधी आपण हे केलं नाही. तर भगवान म्हणतात, की जसं आपण भौतिक जगामध्ये राहतात, तर आपल्याला माहिती आहे आपले वडील कोण आहेत. आपल्या वडिलांचे वडील कोण आहेत. तसं जर आपण चौकशी करत गेले, तर आपण शेवटची आपले जे मूळ भगवंत आहे, आपले विष्णू कोण आहे, विष्णूपर्यंत आपण पोहोचू शकतात. तर विष्णू हा भगवंताचं विस्तरण आहे. तर इथे भगवंत हेच आपल्याला सांगतात, की परंतु मनुष्य फुलावर मूळ गेल्या या वृक्षाच्या निश्चित अनासक्ती रूपे सस्ते छेदून टाकले पाहिजे. मनुष्याने असे स्थान शोधावे, की ज्या ठिकाणी गेल्या पुन्हा परत म्हणजे असं स्थान कुठलं आहे? तर काही वेळा आपण अभ्यास केलाय, की असं स्थान आहे जिथे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी चक्र नाही. तो गोलकावृंद आहे आणि ज्या परमपुरुषाकडे अनादी काळापासून सर्व गोष्टीच्या प्रारंभाने विस्तार झाला आहे. त्या परमपुरुषाच्या त्या ठिकाणी गेले पाहिजे. म्हणजे आपल्याला गोलकावरून भगवंताचं जो शाश्वत धाम आहे, तिकडे गेले पाहिजे.
ते आपण कसं जाणू शकतात, जेव्हा आपला जो हा जो वटवृक्ष आहे, त्याचं मूळ कुठे आहे, हे जर आपण शोधून त्यांच्याकडे गेले, तर निश्चित आपण या परती जगामध्ये येणार नाही. असं या 2 श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात ना तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्वन्त्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतो तो पुन्हा या भौतिक जगात परत येत नाही. तर इथे तुम्हाला 2 वेगवेगळे चित्र दिलेले आहेत. तर डाव्या बाजूचं चित्र आहे तो भगवंताचं जो शाश्वत धाम आहे, गोलोकापर्यंत आहे आणि हा दुसरा जो चित्र आहे तो आपला भौतिक जगात आहे. तर भगवान काय म्हणतात, की भगवंताचं जो शाश्वत धाम आहे गोलोकापर्यंत ते अ, अ, तिकडे सूर्य आणि चंद्राची किंवा ची गरज नाही. कारण ते प्रकाशित आहे. तिकडे आपल्यासारखं भौतिक जगत नाही. कारण आता 9 वाजले तर आपल्याकडे आता अंधार झालेला आहे. तर तिकडे तसं होत नाही. कारण ते सर्व प्रकाशित आहे. सर्व त्यांना सूर्य-चंद्र की विजेची प्रकाशची गरज नाही. पण तो त्या धामाला जो जे त्या धामाला पोहोचतो तो पुन्हा या भौतिक जगात परत नाही. म्हणजे जेव्हा आपण ह्या भौतिक जगत आहे तिकडे सोडून आपलं इथे परत चित्रामध्ये दिले भगवंताचं शाश्वत धामाकडे पोहोचलो, तर तो या या भौतिक जगामध्ये आपला जो भूर लोक आहे, त्यात परत येत नाही. तर ते कसं आपण पोहोचावं त्याच्यासाठी आपण 13व्या अध्यायापासून आपण वेगवेगळ्या श्लोकाद्वारे आपण अभ्यास करतो. काल आपण अभ्यास केला होता, की आपण जेव्हा शुद्ध सत्वगुणामध्ये जसं आपण नारदजीचा आपण अभ्यास केला होता. जेव्हा आपण तसं सुख-दुःखामध्ये हर्ष उल्लाह होत नाही. तर वेगवेगळे जे सत्वगुणाचे जे शुद्ध सत्वगुणाचे जे आपण तत्व बघितले, त्याचं जर आपण अनुसरण केलं, अनुकरण केलं, तर आपण निश्चित पण जो शाश्वत धाम आहे, तिकडे आपण पोहोचू शकतो. असं या श्लोकेद्वारे भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, "ममेवांस जीवलोके जीवभूतो सनातन मनसष्ट्यानींद्रियाणि स्थानी कर्षति." बद जगातले जीव हे माझे सनातन अंश आहे. जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियाशी कठीण संघर्ष करीत आहे. तर इथे तुम्हाला इथे एक झाडाचं फूल सारखं दिसतं आणि ते काय आहे तर भगवंत आहे आणि ते आपण काय आहे तर आपलं ते जे सनातनचं आहे. काही वेळा आपण अभ्यास केला होता, की आपण भगवंताचा अंश म्हणजे आपल्या शरीरामध्ये भगवंत आत्मा म्हणून राहतो. जसं आपण 9व्या 8व्या 9व्या अध्यायामध्ये आपण वेगवेगळ्या भगवंताने अर्जुनाने प्रश्न केले होते. ब्रह्म म्हणजे काय? काल आपण परवाच्या दिवशी आपण शरीर म्हणजे काय आपण अभ्यास केलं होतं. तर इथे भगवान म्हणतात, की बद्ध जगातल्याची. काल आपण अभ्यास केला होता, की आपण जोपर्यंत जन्माला येत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रकृतीचे 3 गुण हे बंधनामध्ये टाकत नाही. जसं आपला जन्म झाला, की लगेच आपल्याला हे त्रिगुणीमय बंधनामध्ये टाकते आणि त्यामुळे आपण जन्म, मृत्यू, जरा, व्याधी चक्रामध्ये पडतो. परंतु आपण काल तेही अभ्यास केला होता, की जेव्हा आपण शुद्ध चेतनामध्ये असतो, जेव्हा आपण सत्वगुणामध्ये असतात, तर आपण उच्च लोकामध्ये जातात. जेव्हा आपण रजोगुणामध्ये असतात, तेव्हा आपण परत या भूर लोकामध्ये येतात आणि जेव्हा आपण तमोगुणामध्ये जेव्हा आपले मृत्यू होतं, तेव्हा आपण कुठल्या खालच्या योनीमध्ये जातात. तर इथे भगवान हेच म्हणतात, की बस जगातले जी माझे सनातनच आहे. आपण त्यांचे अंश आहे कारण आपल्या हृदयामध्ये ते आत्मा, परमात्मा म्हणून राहतात. बद्ध जीवामुळे ते मनासहित 6 इंद्रियाशी कठीण संघर्ष. मनासहित मन आपला 6 असेल. कारण आपण 5 इंद्रिय आपण तिसऱ्या अध्यायापासून आपण 5 इंद्रिया विषयावरती आपण वेगवेगळ्या श्लोकाद्वारे आपण अभ्यास केलेला आहे आणि मनासहित तो मन कारण आपण हे पण अभ्यास केला होता, की आपला सर्वात मोठा शत्रू आणि मित्र आपला मन आहे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या कर्म करतात. बुद्धी फक्त ते कर्म कुठे करायचं ते आपल्याला सांगतं. परंतु मन जोपर्यंत आपला मन आपल्या ताब्यात होत नाही, तोपर्यंत तो आपला सर्वात मोठा शत्रू आहे आणि जेव्हा आपला मन आपल्या ताब्यात येतो, तेव्हा आपला तो सर्व मित्र होऊन जातात. म्हणून इथे भगवान म्हणतात, की जेव्हा जो बद्ध जीव आहे, तो जास्त करून तो आपल्या मनाचा ऐकतो आणि म्हणून तो इथे भौतिक जगामध्ये संघर्ष करत राहतो. असं या श्लोकामध्ये भगवान आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, "शरीरं यद्वाप्नोति यच्चाक्रामितीश्वर गृहीत्वेतानि संयाति वायुर्गंध निवासयात्." ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिकातले जीव आपल्याबरोबर जीवनातले विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातात.
अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरा शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. तर जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता, की ज्यावेळी अर्जुनाला वाटलं, की मी माझे जे पितामह आहे, माझे गुरु आहे, माझे मोठे आणखीन माझे काका आहे, हे सर्वांना मी कसं मारू? कारण त्यांना असं वाटलं, की ते त्यांचं वध करणार आहे. तर त्यावेळी भगवंतांनी सांगितलं, की तू शरीराचा वध करतो, आत्माचा वध करत नाही. तसं इथे हे इथे भगवान काय म्हणतात, ज्याप्रमाणे वायू आपला गंध घेऊन येतो, त्याचप्रमाणे भौतिक जीव आपल्याबरोबर जीवातले विद्युत संकल्प एक देहातून दुसरे म्हणजे जे काही आपली इच्छा आहे, आपण 8व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता, की आपण जेव्हा जो देह आपल्या मृत्यूची वेळ येते, आपल्याला जेव्हा देह सोडायची वेळ असते, तेव्हा आपल्या मनामध्ये जे संकल्प असतात, त्याप्रमाणे आपल्याला दुसरं शरीर मिळतं. जसं आपण राजा भरत महाराजचा आपण अभ्यास केला होता, की ते जेव्हा त्यांचा मृत्यूची वेळ आली, तेव्हा त्यांना आसक्ती झाल्यामुळे त्यांचा दुसरा जन्म तसा झाला. तर इथे भगवान हेच म्हणतात, की आपला हा जो देह आहे, त्यामध्ये आपण जे वेगवेगळ्या कर्म करतात, सकाम कर्म करतात, त्याप्रमाणे आपली वेगवेगळी इच्छा होतात. आणि काही वेळेमध्ये तुम्हाला पुत्राचं दिलेलं आहे, सरड्याचं दिलंय. हे सर्व वेगवेगळ्या इच्छा असतात. त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या घरामध्ये, आपण वेगवेगळ्या कुटुंबामध्ये जन्माला येतात. तर इथे भगवान हेच म्हणतात, की जसा वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याप्रमाणे शरीर अ, आपल्या संकल्पामुळे दुसऱ्या शरीरामध्ये घेऊन जातो आणि एक शरीर टाकून तो दुसऱ्या शरीरामध्ये जातो. असं या श्लोकामध्ये भगवान म्हणजे जो वायू आहे, म्हणजे वायूची कुठलाही गंध नसतं. जसं आपण वायू जर आपण कुठे एका चांगल्या बगीच्याजवळ गेलं, तर आपल्याला खूप चांगलं असं गुलाब, चाफे यांचा आपल्याला सुवास येणार. परंतु हाच जर वायू आपण कुठेतरी गटाराच्या जवळ असेल, तर आपल्याला घाण वास येणार. म्हणजे वायू स्वतःचा एक गंध नसतात. तसंच आत्माचा हा आहे तो खूप गुण नसतात. परंतु आपण ज्या शरीराचं जे काही आपली इच्छा आहे, ती इच्छा घेऊन आपण दुसऱ्या जन्माला जातो. जसं आपण अभ्यास केला होता आणि आपण 13व्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता, की आपली जी इच्छा असतात, त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा जन्म जसं आपण या भौतिक जगामध्ये जन्माला येतात, लगेच आपला दुसरा जो शरीर आहे, तो तयार होतो. कारण आपण जन्माला आल्यावरती आपण काय होतं, जसं मी थोड्या वेळपूर्वी सांगितलं, की आपण बंधनामध्ये होतो. त्रिगुणाच्या बंधनामध्ये असल्यामुळे आपण वेगवेगळे कर्म करतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या जन्मामध्ये अ, जन्म होतो आणि आपलं ते प्रमाणे फळ होतं. तर इथे भगवान हेच म्हणतात, की एक शरीर सोडून दुसरा शरीर कसं जातो, त्याप्रमाणे त्याची शेवटची इच्छा होतं. अ, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. म्हणजे शरीर, आपला आत्मा जो आहे, तो वायूसारखा आहे. त्याचा स्वतःची गंध नसतं. तसंच आत्माचं स्वतःचं कार्य नसतं. हे सर्व काय आहे, तर आपण मनद्वारा आपले जे 5 इंद्रियाचे विषय आहेत, त्याचा भोगून आपण दुसरं शरीर तयार करतात. असा या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, अशा प्रकारे जीव दुसऱ्या स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेला कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारचे इंद्रिय प्राप्त अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रियाविशेष समूहाचा उपभोग येतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, की ज्या गोष्टीचा आपल्याला खूप इच्छा असते, त्याच गोष्टीप्रमाणे आपल्याला एका दुसऱ्या शरीराचं आपण काल अभ्यास केला होता, की 4 प्रकारचे जे आपण गुणामध्ये असतात, त्याप्रमाणे आपल्याला शरीर असतं. जसं पहिलं आपण उदाहरण घेतलं एका स्त्रियाचं, की स्त्री जी आहे त्यांना खूप आपलं शरीर एक्सपोज करायची म्हणजे त्याला खूप शरीर दाखवायची सवय असते. तर त्याचा दुसरा जन्म असं एका वृक्षासारखं होतं. नंतर आपण हे पण अभ्यास केला होता, की जो मनुष्य खूपच मांसाहार वगैरे करतो, तो एका शिववाघासारखा त्याला दुसरा म्हणजे खालच्या योनीमध्ये जातो. नंतर जे भौतिक जगामध्ये राहतात, ते खूप आळशी असतात, प्रमादी असतात. त्यांना खूप झोप घ्यायची इच्छा असते. त्याचं आपण उदाहरण घेतलं तर तो एका अस्वलासारखा त्याचा जन्म होता. आणि शेवटची आपण जो चौथा उदाहरण घेतला होता तो अ, अ, दारूचा घेतला होता, की जे काही मनुष्य आहे, जे असे वाईट सवयी असल्यामुळे ते एका डुकरासारखा जन्म कारण त्यांना खाण खूप आवडते. तर असं इथे भगवान हेच म्हणतात, की अशा प्रकारे एक स्थूल शरीर कारण दुसऱ्या अध्यायापासून मी तुम्हाला सांगतो, की आपले 3 प्रकारचे शरीर आहेत. एक स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर ज्याच्यामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार आहे आणि तिसरा जो शरीर आहे त्याला आपण आत्मा म्हणतो. तर इथे भगवान या श्लोकामध्ये आपल्याला हेच सांगतात, की अशा प्रकारे जीव दुसरा स्थूल शरीर धारण करतो.
एक शरीर सोडून दुसरा स्थूल शरीर धारण करतो आणि मनाशी केंद्रित झालेले कान नाक हे आपले 5 इंद्रिय आहेत. विशिष्ट प्रकारचे इंद्रिय प्राप्त असे तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय समूहचा समूहचा म्हणजे एक शरीर आपल्याला ज्याला आपण क्षेत्र म्हणतात ते प्राप्त करतो आणि तो वेगवेगळ्या इंद्रिय विषयाचा भोग करून परत या भौतिक जगामध्ये इकडे येतो. तर जेव्हा आपण रजोगुणामध्ये जेव्हा आपण आपला मृत्यू होतो, तेव्हा हे सर्व होतं, असं या श्लोकेद्वारा आपण आपल्याला भगवान सांगतात. पुढे भगवान म्हणतात, उत्क्रामंतं स्थितं वापि उच्चानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणाचा प्रभाव तो कोणत्या प्रकारचा देहाचा उपभोग घेतो हे मूळ लोक जाणू शकत नाही. परंतु ज्याला चक्षु ज्ञान आहे तो हे सर्व पाहू शकतो. तर जसं आपण आता अभ्यास केला की एक शरीर सोडून आपण दुसऱ्या शरीरमध्ये जातात. तर हे जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो त्याचे प्राकृतिक गुण प्रभावामुळे प्राकृतिक म्हणजे रजो तमोनिक गुण प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारे ते भोग घेतो ते मूळ लोक जाणू शकत नाही. तर आपण काल अभ्यास केला होता की जेव्हा आपण सत्वगुणामध्ये जेव्हा आपण आपला देह त्याग करतो तेव्हा आपण उच्च लोकांमध्ये जातो. जेव्हा आपण रजोगुणामध्ये जेव्हा आपण देह त्याग करतो, तेव्हा आपण परत हा भूर लोकामध्ये येतो आणि जेव्हा आपण तमोगुणामध्ये जेव्हा आपला देह त्याग होतो, तेव्हा आपण खालच्या योनीमध्ये, पशुमध्ये योनीमध्ये होतात. तर हे जे हे प्रकारचे देह उपभोग हे मूर्ख लोक जाणू शकत नाही. कारण त्यांना हे ज्ञान नसतं. कारण त्याने पूर्ण जीवन फक्त रजो आणि तमोगुणामध्येच हे कार्य सर्व केलेले आहे. म्हणून तो जाणू शकत नाही. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे, ते सर्व पाहू शकतं. तर इथे 2 तुम्हाला चित्र दिलेले आहे. तर इथे एका मनुष्य आहे, जो सकाळी आपल्या कामासाठी निघालाय. तो त्याने सूट-बूट टाकलेली आपली गाडी घेऊन निघालाय आणि रस्त्यामध्ये कुठे त्याची गाडी खराब झालेली आहे. तर आता त्याला ज्ञान नाही. त्याच्याकडे ज्ञानचक्षु नाही, की ही गाडी कशी मला रिपेअर करणं, मी पुढे परत कामावर जाऊ. तर तो काय करणार? एका मेकॅनिककडे जाणार. तो मेकॅनिक काय आहे? तो मेकॅनिक म्हणजे तो सत्वगुणामध्ये आहे. म्हणून त्याला ज्ञान आहे, की ही गाडी कशी रिपेअर करायची. म्हणजे या श्लोकेद्वारा आणि हे चित्राद्वारा आपण हेच समजायचं, की जेव्हा आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्याचं जेव्हा आपल्याला ज्ञान होऊन जातं, तेव्हा आपण जे काही सर्व आपण पाहू शकतो. हा जो पहिल्या चित्रामध्ये आहे, तर तो रजो की तमोगुणामध्ये त्याला ज्ञान नाही, की ही गाडी कशी अ, रिपेअर करायची. म्हणजे खालचा जो मनुष्य आहे त्याला ज्ञान घेतलेलं आहे. म्हणजे त्याच्याकडे ज्ञानचक्षु असल्यामुळे तो सर्व त्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम झालेले आहेत. तो कसा त्याला रिपेअर करू शकतो. हे सर्व ज्ञानामुळे तो रिपेअर करू शकतो. असंच आपलाही देहाचा भगवान हेच आपल्याला सांगतात, की आपण जेव्हा आपण काल अभ्यास केला होता, की आपला अजून आणखी पुढे आपण 16, 17 आणि 18व्या अध्यायामध्ये आपण शुद्ध सत्वगुण कसे येऊ शकतात. त्याच्यासाठी आपल्याला कुठलं भोजन करा, कुठलं यज्ञ करा, कुठलं तप हे वेगवेगळं कसं करायचं ते आपण पुढे अभ्यास करणार आहे. तेव्हा आणखीन मी त्या खोल्यावरती तुम्हाला सांगेन, की जेव्हा आपली जी मृत्यूची वेळ कशी होणार, जेव्हा आपला जो आहार वगैरे आहार, आपला यज्ञ, तप, दान हे जेव्हा आपला सत्व गुणामध्ये असेल, तेव्हाच आपण उच्च लोकावरती जाऊ शकतात. हे आपण पुढे अभ्यास करूया. पण आता एवढं आपण समजून घेऊया, की याच्यासाठी आपल्याला कुठल्या तत्वामध्ये आपलं जीवन चालू आहे. आताचा जो आपला देह आहे, तो कुठल्या गुणामध्ये आहे, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण बदलाव करून आपण उच्चतर लोकांमध्ये जायचा प्रयत्न केला पाहिजे. असं हे या श्लोकेद्वारा हे चित्रद्वारा आपण समजू. पुढे भगवान म्हणतात, प्रयत्न करणारे आत्मसाक्षाती योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात. परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झाले नाही, ते प्रयत्न करूनही काय घडत नाही, ते जाणू शकत नाही. तर हे चैतन्य महाप्रभू. तर हे सर्व काय आहे ते योगीजन आहे. योगीजन आहे ते सर्व स्पष्ट पाहू. कारण त्यांना हे ज्ञान आहे. ते शुद्ध चेतनामध्ये असते. ते शुद्ध सात्विक गुणामध्ये असल्यामुळे ते आत्मसाक्षात्कार कसं होतं ते त्यांना माहित आहे. परंतु तुमच्या आणि माझ्यासारखे जे लोक आहेत, जे रसिक तामसिक गुणामध्ये असल्यामुळे आपण हे आपल्याला माहित नसल्यामुळे आपलं जो मन आहे तो अविकसित आहे. कारण आपलं जो मन आहे फक्त आपण इंद्रिय भोगाच्या विषयामुळे आपण त्याच्या आत्मा जो आपल्या बुद्धीच्या पाठीमागे जो बसलेला आहे, त्याच्यावरती आपण लक्ष देत नाही. म्हणून आपला आत्मसाक्षात्कार होत नाही. असं
या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, अखिल जगाचा अंधकार नाहीच करणार सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्र व अग्नीचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते. तर आपण 9व्या आणि 10व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता, की सूर्य आणि चंद्र हे भगवंताचे दोन नेत्र आहेत. तर इथे भगवान हेच म्हणतात, की अख्खा अख्खा जगाचा अंधकार नाहीच करणार. कारण जिथे सूर्य आणि चंद्र असतात, ते अंधकार नसतं. तर हे भगवंताचे काय आहे? भगवंताचे तेज आहे आणि भगवंताची एक शक्ती आहे. आपण वेगवेगळ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता, की आपलं जो शरीर आहे, ते शरीर आणि मन, बुद्धी आणि अहंकार हे आपण 8व्या अध्यायामध्ये जेव्हा अभ्यास केला होता, की ते भगवंताची शक्ती आहे. तसंच सूर्य आणि चंद्र हेही एक भगवंताची शक्ती आहे, ज्याला आपण देव म्हणून म्हणतात. तर हे सर्व काय आहे? हे सर्व भगवंत त्यांना उत्सर्जित करतात, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, "गामाविषयेच्या भूतानि धार्याम्याहमोजसा उष्णामि चौषधी सर्वं सोमो भूत्वा रसात्मकः." मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षात स्थिर राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतीचा जीवन रसांचा पुरवठा करतो. तर इथे दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघू शकतो. तर हे सर्व जे ग्रहलोक आहे, स्वर्ग लोक, नर्क लोक हे सर्व जे ग्रहलोक आहेत, त्याच्यामध्ये ते प्रवेश करतात आणि माझी शक्तीद्वारे आपले कक्षेत स्थिर राहतात. तर आपण अ, आता आपण आंब्याचं सीझन आहे. तर आपण आंबा आपल्या हातामध्ये घेतला आणि वरती टाकला, तो खाली पडला, तो फुटून जाईल. म्हणजे तो आपल्या शक्ती अ, अ, आप आपण त्याच्यावरती आपलं नियंत्रण नाही. परंतु जे हे वेगवेगळे जे ग्रह आहेत, जे वेगवेगळ्या आकाशामध्ये तरंगतात. हे काय आहे? तर हे भगवंताची शक्तीमुळे ते आपल्या सर्व आपल्या कक्षेत स्थिर राहतात आणि तिकडे ते फिरत राहतात. असं भगवान म्हणतात. पुढे भगवान वीज चंद्र होऊन सर्व वनस्पतीच्या जीवन रसाचा पुरवठा करतो. तर आपल्या जे भौतिक जगामध्ये जे काही आपल्याला फळ आहे, भाजी आहे, हे सर्व फूल आहे, हे सर्वांमध्ये रस कोण टाकतात? तर हे चंद्र टाकतात. तर ह्याच्यात जर आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल, तर एकच चंद्र ते वेगवेगळा रस टाकतं. एका शेतामध्ये जर कुठे तुम्ही बघितलं, एका मिरच्याचं झाड आणि एका लिंबूचं आहे. तर हे दोघांमध्ये वेगवेगळे रस आहे. एक तिखट आहे आणि एक आंबट आहे. तर हे सर्व काय आहे? भगवंताची शक्ती आहे आणि हे वनस्पतीमध्ये जे रसचा पुरवठा आहे, जीवन रस आहे, ते भगवान पूर्ण करतात. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला त्यांची जी शक्ती आहे, ते इथे आपल्याला पुढे भगवान म्हणतात, "अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनादिहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचानम्य चतुर्विधम्." सर्व प्राणी मात्राच्या देहामध्ये जठराग्नी मी आहे. मी 4 प्रकारचे अन्नाचे पचन करण्याकरिता मीच प्राणवायूशी संयोग साधतो. तर आपल्या शरीरामध्ये जेव्हा हा जो अग्नी आहे, ज्याला आपण अ, जठराग्नी म्हणतात. तर तो जेव्हा प्रदीप असतो, तेव्हा आपल्याला भूक लागते आणि जेव्हा तो प्रदीप नसतो, तेव्हा आपल्याला भूक लागत नाही. म्हणून आपल्याला जेव्हा आपल्याला आजारपण येतात, तर आपल्याला डॉक्टर काय करतात? आपल्याला वेगवेगळ्या एक एन्झाईम सारखे नंतर आपल्याला बी कॉम्प्लेक्स हे सर्व देतात. तर त्यामुळे काय होतं ना, आपलं शरीर आपला जो जठराग्नी आहे, त्याच्यामध्ये ते जठराग्नी प्रदीप असल्यामुळे आपल्याला भूक लागतात. तर हे सर्व काय आहे? प्राणी माध्यमात अगदीच जठराग्नी, मी आणि 4 प्रकारचे अन्न आहेत. ते आपण चावून घ्यायचे. अ, अ, हे 4 प्रकारचे अन्न आहे, जे आपण चाटून घ्यायचे. हे सर्व अन्न जे 4 प्रकारचे आहेत, ते कोण आहे? ते भगवानच आणि पाचन भगवान करतात. आणि ते कसं करतात? तर जेव्हा आपण जेवण करतात, तेव्हा आपण प्राणवायू हे जे 5 प्रकारचे जे वायू आहेत, त्यातला जो प्राणवायू आहे, तो आपल्या जठराग्नीपर्यंत आपल्याला घेऊन जातो. आपला जो प्राणवायू आहे, प्राणवायू आणि जेव्हा आपला जो अन्न आहे, त्याचं पाचन झाल्यावरती त्याला शरीरातलं बाहेर टाकायचं आहे, तर तेव्हा अपान वायू तास तो आपल्या शरीरातून तो बाहेर टाकतो. म्हणजे भगवंता मीच प्राण आणि अपान वायूशी संयोग साधतो आणि त्यामुळे आपलं शरीर चांगलं असतं. कारण आपण पूर्ण दिवस खातात आणि ते जर आपला जो अन्न ज्याचं पाचन झालेलं नाही, ते जर आपल्या शरीरामध्ये झालं, तर काय होणार? आपल्याला वेगवेगळ्या
आजारपणा येणार पोटाचा, आणि पोटाचा आजारपणा सर्वात कठीण आहे, आणि त्यामुळे वेगवेगळ्या लोकांची मृत्यू झालेली आहे. म्हणून भगवान म्हणतात की जेव्हा अन्न पाचन केल्यावरती ते प्राणांनी अपांग संयुक्तातून आपल्या शरीराला चांगलं ठेवतात, असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानं बहूनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि स्मृती होतात. सर्व वेदाद्वारा जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांचा संकलक आहे, आणि वेदांता वेदांचा ज्ञाताही मीच आहे. तर जेव्हा आपल्याला हे सर्व आपण वेगवेगळे जेव्हा कर्म करतो, तर मी काही वेळा तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण वेगवेगळे कर्म करतात, तेव्हा आपण जेव्हा भगवंताला अर्पण करतो, जेव्हा आपण कर्मयोग म्हणून करतात, तेव्हा आपण निसंदेह आपण भगवंताच्या शाश्वत धामाचा प्राप्त करायचं. मी प्रत्येक हृदयामध्ये, जसं आपण काही वेळा सांगितलं की ते श्रीदर्शन विष्णू म्हणतात, आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती. स्मृती म्हणजे आपण एकच आपण भौतिक जगाचं उदाहरण घेतलं, तर आपण एकच शाळामध्ये, एकच वर्गामध्ये आपण शिकतात. पण तो काही लोक आहेत, ते 90-95% घेऊन येतात. बाकीचे काही असे त्याच वर्गामध्ये नापास पण होऊन जातात. कारण त्यांची स्मृती भगवान देत नाही. त्यांना ज्ञान देत नाही. आणि ते विस्मृती म्हणजे ते काय जे काही शिकतात, त्यांना लगेच विस्मृती होऊन जातात. हे सर्व भगवान देतात. सर्व वेदांद्वारा जाणण्या योग्य मीच आहे. तर हे वेगवेगळे जे आपण त्या दिवशी आपण अभ्यास केला होता, की ते 3 वेद आहेत, हे भगवानचे मूळ आहेत. हे सर्व आपण वेदांत अभ्यास जाणण्याचा योग मीच आहे. सर्व वेदांद्वारा जाणे योग्य मीच आहे. निसंदेह मीच वेदाचा संचालक आहे. म्हणजे हे सर्व जे ज्ञान आहे, वेदांत सूत्राचं ज्ञान दिलेलं आहे, हे सर्व भगवंता लिहिलं आहे, आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. कारण त्यांनी हे दिल्यामुळे हेच भगवंतच त्यांचे ज्ञात आहे. कारण त्यांच्याद्वाराच हे वेगवेगळे ज्ञान आपल्याकडे आलेले आहे. म्हणून वेदांताचे संकलक आणि वेदाचा ज्ञाता भगवंताच आहे, असं या श्लोकेद्वारा भगवान सांगतात. म्हणून आपण भगवान कोण आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. कसं, जसं आपण तिसऱ्या आणि चौथ्याव्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला की जो झाड आहे, म्हणजे जो वटवृक्ष आहे, तर त्याचं मूळ कोण आहे, भगवान विष्णू कोण आहे, ते जर आपण जाणून घेतलं, तर आपण त्यांच्या शाश्वत धामाला प्राप्त करू शकतो. हेच परत भगवंताने या श्लोकेद्वारा आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. पुढे भगवान म्हणतो, च्युत क्षर आणि अच्युत क्षर असे जीवाचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगातील सर्व जीव च्युत असतात, आणि आध्यात्मिक जगातल्या प्रत्येक जीवाला अच्युत म्हटलेले आहे. तर आपल्याला शरीर आहे, तो शरीर नाशवार आहे. कारण आपल्याला मृत्यू झाल्यावर की 1-2 दिवसानंतर, आणि जर कुठे आपलं शरीर जर आता जेव्हा आपण भौतिक जगामध्ये राहतात, आणि आपण काही वेळ आपण ही अभ्यास केले होते, काही लोकांचा अ, अ, खून वगैरे, मर्डर वगैरे होऊन जातात, आणि कुठे ते निर्जव स्थळावरती जर टाकलं, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या किडे वगैरे असतात. ते त्यांना खायचा प्रयत्न करतात, आणि ते हळू-हळू ते क्षर होऊन जातात. हां. आणि ते ते नष्ट होऊन जातात. जसं तो एका शरीर जेव्हा पाण्यामध्ये काही दिवसा राहतो, तर तोही क्षर होऊन जातात. परंतु भगवान काय म्हणतात, की इथे अच्युत आणि अच्युतसर असे जीवाचे 2 वर्ग आहेत. भौतिक जगाचे आपण सर्व भौतिक जगामध्ये राहतात. म्हणजे आपला शरीर आहे तो च्युत आहे, म्हणजे क्षर आहे. आपण देह आपला विलीन होऊन जातात, आणि आध्यात्मिक जग म्हणजे जिथे भगवान राहतात, या गोपी वगैरे राहतात. तर आध्यात्मिक जगातल्या प्रत्येक जीवाला अच्युत म्हटलेले आहे. पुढे भगवान या दोघे व्यतिरिक्त एका परमपुरुष परमात्मा आहे, जो स्वतः अव्ययी भगवंत आहे, आणि त्याचे त्रिलोकामध्ये प्रवेश करून त्यांच्या पालन पोषण करतात. तर भगवंताचं शरीर आहे, तो परमपुरुष परमात्मा आहे. तो या दो च्युत आणि अच्युतापेक्षा वरचा जो देह आहे, तो त्यांचा दिव्य परमपुरुष आहे. ते स्वतः अव्ययी भगवंत आहे, आणि त्याचे त्रिलोकामध्ये प्रवेश करून त्याच्या पालन पोषण करतात. तर इथे भगवान हेच आपल्याला सांगतात, की आपलं भौतिक जगात जो शरीर आहे, तो च्युत आहे, आणि आध्यात्मिक जगाचं शरीर आहे, तो अच्युत आहे, आणि त्याच्या पलीकडे भगवंताचं शरीर आहे, तो दिव्य आणि परमपुरुष असं
या दोन श्लोकेद्वारा भगवान आपल्याला त्यांचा आणि आपला मध्ये काय फरक आहे ते इथे वर्णन केलेलं आहे. यस्मात् यत्माक्षरमतीतोऽहम् चक्षारामदपि चोत्तम ततोऽस्मि लोकवेदे च प्रथितं पुरुषोत्तम. मी च्युत आणि अच्युत यांच्या अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगामध्ये तसेच वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. तर इथे भगवान म्हणतात मी च्युत आणि अच्युत असे याच्या अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ. तर आता गेल्या श्लोकामध्ये पण आपण अभ्यास केला होता की भगवंत परमपुरुष आहे, ते दिव्य त्यांचं शरीर आहे आणि आपलं शरीर भौतिक जगाचं असल्यामुळे आपण च्युत आहे आणि आध्यात्मिक जगाचं जे शरीर असतं ते अच्युत आहे. परंतु भगवानचा जो शरीर आहे तो दिव्य असल्यामुळे ते अं, जगामध्ये तसेच वेदांमध्ये ते पुरुषोत्तम म्हणजे जो ज्याच्याकडे सर्व प्रश्नाचं उत्तर आहे, तो परमपुरुष आहे, ते परमपुरुष म्हणून वेदांमध्ये प्रसिद्ध आहे असं या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात. तर आपला जो इथे जो आपला जो शरीर आहे खालच्या चित्रामध्ये तो क्षर आहे म्हणजे अच्युत आहे. दुसरा जो चित्र आहे जो आध्यात्मिक आहे तो अच्युत आहे आणि भगवंता जो शरीर आहे जो अ, जो चतुर्भुज आहे तो अ, हे आहे दिव्य आहे असं श्लोकामध्ये भगवान सांगतात. म्हणून ते पूर्ण पुरुषोत्तम म्हणून स्वीकारलेले गेलेले आहे. म्हणून हे वेगवेगळ्या देवी देवताही त्यांची उपासना करते. इथे भगवान शिव आहे, ब्रह्माजी हे सर्व त्यांची उपासना करतात असं इथे दाखवलेले आहे. पुढे भगवान म्हणतात यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्व विदित्यति विभि विधि भजती माम सर्व भावेन भारत. जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भरता तू माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न हो. तर आपण कालच्या अध्यायामध्ये परवाच्या आणि आपण गेल्या 4 अध्यायापासून जेव्हा भक्ती योगामध्ये आणि आपण ज्ञान योगामध्ये पण आपण अभ्यास केला आहे की जेव्हा आपण भगवान पुरुषोत्तम पूर्ण पुरुषोत्तम भगवान जेव्हा आपण भक्ती योगामध्ये कारण आपण भक्तीचे आपण 6 टप्पे बघितले होते की त्याच्यामध्ये भगवंतांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं होतं की अनन्य भक्ती कर म्हणजे तू फक्त माझीच भक्त. इथे भगवान परत या श्लोकाद्वारे आपल्याला म्हणतो की जो मला संशय आहे जो होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणजे परम पुरुषाला होऊन जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता तू माझ्या भक्तीमध्ये पड. म्हणून भक्ती योगापासून आपण 12व्या अध्यायापासून भगवान आपल्याला सांगतात की ते परम पुरुषोत्तम आहे. म्हणून आपण त्यांची अनन्यच भक्ती केली पाहिजे. कारण भगवंताने आपल्याला जे वेगवेगळे टप्पे दिले होते अनन्य भक्ती, साधना भक्ती, निष्काम कर्म, सकाम कर्म आणि नंतर ज्ञान हे सर्व आपल्याला ध्यान हे सर्व आपल्याला सांगितलं होतं की हे भक्तीचे 6 टप्पे आहेत. परंतु सर्वात वरचे टप्पे जो आहे तो अनन्य भक्ती म्हणजे जेव्हा आपण हे जाणून जातात की आपण भगवान पूर्ण पुरुषोत्तम आहे आणि भगवान त्याचीच पूजा केली पाहिजे तेव्हा भगवान आपल्याला सर्वज्ञ म्हणतात. म्हणून आपण भगवंताला पूर्णपणे भक्ती म्हणून संलग्न होऊन त्यांची भक्ती केली पाहिजे असं या श्लोकेद्वारा भगवान म्हणतात. आणि इथे चित्रामध्येही दिलेलं आहे की हे अर्चविग्रह ह्याची सेवा करतात आहे आणि भगवान शिव हे स्वतः सुद्धा भगवान श्रीकृष्णाची जे चतुर्भुजामध्ये तुम्ही चित्रामध्ये बघू शकता त्यांची उपासना करतात, त्यांची पूजा करतात. कारण ते संशयरहित आहेत म्हणून ते भगवान पुरुषोत्तमची उपासना करतात असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवान सांगतात. पुढे भगवान म्हणते, हे निष्पाप अर्जुना या वैदिक शास्त्राला परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणले ते बुद्धिमान होतो आणि त्यांचे प्रयत्नाद्वारा सिद्धी आहे. तर आपण 7व्या अध्यायामध्ये भगवंताची 14 आपण शक्ती बघितली होती, त्यांची विभूती बघली होती. तर नंतर आपण परत 10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये आणखीन 25 ते 26 आपण वेगवेगळे त्यांची विभूती बघली. तसंच इथे भगवंत जेव्हा आपण या जगामध्ये भौतिक जगामध्ये येतात तेव्हा आपण जे बंधनामध्ये टाकतो त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे कारण
भगवंत आपल्या शरीरामध्ये भगवंतानी काय काय शक्ती दिलेली आहे ते जाणून आपण भगवंताची जेव्हा आपण अनन्य भक्ती जेव्हा करतात, तेव्हा आपण भगवंतला परमपुरुष म्हणून स्वीकारून त्यांची जेव्हा भक्ती करतात, तेव्हा आपण त्यांच्या शाश्वत धामाला पोहोचू शकतात. म्हणून इथे भगवान म्हणतात की हा वेदी शास्त्राचे परमगुह गाभा आहे आणि तो मी आता तुला सांगितलं. आणि भगवंतांनी अर्जुनला सांगितलं, पण ते अर्जुन एक माध्यम आहे. त्यांनी आपल्याला सांगितला प्रयत्न. कारण आपण भौतिक जगामध्ये सकाम कर्मामुळे आपण फक्त रज आणि तमोगुणामध्ये असल्यामुळे आपण भगवान परमपुरुष आहे. ते सत्वगुणामध्ये येऊन आपण जाणू शकत नाही. म्हणून भगवंत आपल्याला भगवद्गीतेद्वारा आपल्याला हे ज्ञान द्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून भगवान हेच म्हणतात, की जे कोणी हे जाणले तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नाद्वारा सिद्ध होतं. म्हणजे आपण हे ज्ञान घेतलं पाहिजे, की भगवंत जर आपल्याला प्राप्त करायचे असेल, तर आपल्याला जे आता राजसिक आणि तामसिक गुण आहेत. कारण हे जे 2 गुण आहेत, ते जास्त करून आपण जेव्हा इंद्रिय विषयाच्या भोग घेतो, त्याप्रमाणे त्याच्यामुळे आपण कर्मबंधनामध्ये बांधतात आणि आपण वेगवेगळ्या सकाम कर्मामुळे आपण ह्या भौतिक जगामध्ये जो दुःखालय अशाश्वतम आहे, त्याच्यामध्ये परत-परत येतात. जेव्हा आपण हे जाणून घेतो, की भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्याची भक्ती कशी केली पाहिजे, त्यांच्याकडे कसे पोहोचायला त्यांच्याकडे आपण कसे पोहोचू शकतो, हे जेव्हा आपण जाणून घेतो, तेव्हा आपण त्यांच्या शाश्वत धाम गोलकावरून पोहोचू शकतात. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. कारण भगवान म्हणतात, की मन हा 5 इंद्रियावरती नियंत्रण करतो. परंतु जो बुद्धी आहे, त्याच्यावरती जर आपण नियंत्रण केलं, कारण बुद्धी हे वेगवेगळे आपल्याकडे कर्म करून घेतात आणि जेव्हा मन आणि बुद्धी आणि इंद्रिय जेव्हा आपल्या ताब्यात असतात, तेव्हा जो आपला आत्मा आहे, तो आत्मा साक्षात्कार होऊन आपण उच्च ग्रहावरती पोहोचू शकतात. असं या श्लोकेद्वारा आणि या अध्यायाद्वारा आपण समजून घेऊया. कारण हा जो अध्याय आहे, त्याच्यामध्ये फक्त 20च श्लोक असल्यामुळे हा 12वा आणि 15वा हा सर्वात छोटा अध्याय आहे.